त्यामध्ये भरायचे। अशा प्रकारे हे वांग रेडी झालंय आणि मस्त असं आपली डिश पण रेडी झाली आहे। नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय वांग तवा फ्राय। तर त्यासाठी काय काय लागतंय ते बघूया। तर त्यासाठी आपण गोलाकार टोमॅटो कापून घेतलेत, कांदा सुद्धा गोल कापलाय, कोथिंबीर चिरून घेतली आहे, मीठ घेतलंय, लसूण पाकळ्या काढून घेतल्यात आणि ही तिखट बेडगी मिरची भिजत टाकली आहे पाण्यात। तर आपल्याला वांग्याचा मधला भाग पाहिजे, तर एक साइड आपल्याला कापून घ्यायची। तर अशी आपल्याला एक साइड कापून घ्यायची। तर वांग तवा फ्रायसाठी आपल्याला हा मधला भाग लागणार आहे, त्यामुळे दोन्ही साइडून आपण कापून घेतलाय आणि या बिया अशाच ठेवायच्यात। तर आपल्याला अशा उभ्या आडव्या अशा चिरा पाडून घ्यायच्यात। जो आपण मसाला बनवणार आहे तो याच्यामध्ये आपल्याला भरायचा आहे आतमध्ये। तर आपल्याला दोन्ही साइडला अशा चिरा पाडून घ्यायच्यात, कारण का मध्ये आपल्याला पीसेस करायचे आहेत, कारण का त्यामध्ये आपल्याला जो मसाला बनवणार आहे तो भरायचा आहे। सालगत कापून घ्यायचे। पहिला आपल्याला खलबत्त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे। आता हे आपल्याला चांगलं असं ठेचून घ्यायचं, याची पेस्ट करायची। आता आपली ही पेस्ट रेडी झाली आहे। जास्त बारीक नाही करायची आपल्याला, नॉर्मल म्हणजे तोंडाला लागली पाहिजे खाताना। सो याच्यामध्ये असे चिरे पाडले, तर चिऱ्यांमध्ये अशी भरून घ्यायची आपल्याला। असे मधोमध्ये एवढे चिरे पाडलेत, त्यामध्ये भरायचे। तर आपला गॅस पेटवून तवा तापत ठेवलाय आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, चांगलं तापून घ्यायचं। तर आपलं तेल चांगलं तापलंय, याच्यामध्ये आता आपण हे वांग ठेवणार आहोत। तर जो राहिलेला मसाला आहे तो मी वरती टाकलाच आहे आणि थोडीशी कोथिंबीर वरनं आपल्याला टाकायची। तर आपल्याला वांग्याच्या बाजूला हे टोमॅटोचे जे काप केलेत ते ठेवायचे आणि त्यावरती सुद्धा आपल्याला थोडासा राहिलेला मसाला लावायचा आहे। हे पण टेस्टला भारी लागतं। तर एक साइड खालून झाली आहे, तर आपण दुसऱ्या साइडला पलटी मारायचं आहे। तर आपलं अशा प्रकारे हे वांग रेडी झालंय आणि मस्त असं आपली डिश पण रेडी झाली आहे। तर आजची तवा वांग फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये।